रोलिंग ये नमस्कार. आपल्यासोबत नरेशजी ईश्वरकरजी आहे. काय सांगणार ईश्वरकर भाऊ, आज तुम्ही फार्म भरलेले आहेत आणि उमेदवारी घोषित झाली अपक्ष म्हणून, काय कसे बघता? कसं आहे, आज भंडारा जिल्ह्यातल्या ज्या पद्धतीनं ही जी परिस्थिती घडली आहे आणि ज्या पद्धतीनं 457 मतदाते या दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या दोन्ही मतदाताचा एक सन्मान व्हावा, त्यांना अधिकार मिळावा आणि जो अधिकार कुठंतरी तुम्ही बघितल्या दबावतंत्राखाली आज बिनविरोध बऱ्याच आपल्या विदर्भामध्ये झालेले आहेत. माझ्यावरसुद्धा दबाव आणण्याचं काम झालेलं आहे. परंतु आपण भंडारा जिल्ह्याचे गोंदिया जिल्ह्याचे लोक आहोत, दबावात आपण जात नाही. त्यामुळे हा गुंडाराज चालू झालेला आहे आणि या गुंडाराजला भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा दोन्ही जिल्ह्यातले संपूर्ण नेते मतदाते या गुंडाराजला कुठंतरी खतम करण्याच्या वेळ आलेली आहे. त्यासाठी मी ते निवडणूक लढत आहे. असं काय वाटलं तुम्हाला का बा आपण बी MLCला फॉर्म भरावा आणि आपण पण रिंगणामध्ये उभं राहावं, असं काय वाटलं? कसं आहे, हे निवडणूक बिनविरोध ज्या पद्धतीने दबाव तंत्रज्ञानाचा प्रकार चाललेला होता, माझ्यावरसुद्धा माझ्या कुठलीही अपेक्षा नव्हती. मी ह्या इलेक्शन लढणार काय माझ्या कुठलाही मनामध्ये नव्हता. पण हे परिस्थिती निर्माण झाली आणि परिस्थिती हे परमेश्वर घडवून आणतो आणि त्यामुळे आज मला हे आदरणीय या जिल्ह्याचे नेते, या राज्याचे नेते नानाभाऊ पटोले साहेब आणि आपल्या गोंदिया भंडाऱ्याचे आपले खासदार साहेब प्रशांतजी पटोले साहेब यांच्या आशीर्वादाने मला आज ही निवडणूक लढण्याची, आपले अग्रवाल साहेब आहेत यांच्या, माझे आमदार साहेब यांच्या आशीर्वादाने आणि बनसोड साहेब माजी आमदार आणि या भंडारा गोंदियातले संपूर्ण एवढेही आमदार आहेत, हे यांच्या सर्वांचे आशीर्वाद मला नक्कीच मिळणार आहे. मला वाटते महायुती सरकारचे नेते तुम्हाला सपोर्ट करतात. कसं आहे, महायुती असो का कुठलाही काही असो, जेव्हा जेव्हा अत्याचार आणि हिंसाचार वाढतो तेव्हा हे एकत्र येऊन सणारी एक युद्ध छेडला जातो आणि युद्धामध्ये जो मैदानामध्ये युद्ध करण्यासाठी जो एखादा व्यक्ती तयार होतो, आता त्याच्यासाठी हे पूर्ण तयार राहते. त्याच्यात कुठली संतांना तुम्ही इतिहास बघितल्या आणि त्या इतिहासामध्ये तुम्हाला माहीत आहे, नेहमी परमेश्वर हा इतिहास घडवतो आणि भंडारा जिल्ह्याचा इतिहास परमेश्वर घडवल्याशिवाय राहणार नाही. हे होते नरेशजी ईश्वरकर, राकेश श्यामकोवर, GBH भंडारा न्यूज.